everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So ready for 24 hours duty. रचना किचन मध्ये टिफिन रेडी करत आहे. सो नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. नायसा थोड्याच वेळात उठणार आहे कारण परत तिची स्कूल आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and live, laugh and love. Good morning. Good morning. So breakfast ready. आज आहे चपाती. So टिफिन मध्ये काय आहे नक्की आमच्या टिफिन सीरीज मध्ये बघा. हॅलो एव्हरीवन. सो सनी सकाळीच गेला हॉस्पिटलला जसं की तुम्ही पाहिलं. मग नायसा गेली स्कूलमध्ये. मग माझं वर्कआउट झालं. आज मला हेअर वॉश करायचे होते. मग हेअर वगैरे वॉश केले, सगळे ड्राय केले. स्वतः मी चालली आहे मार्केटला. संध्याकाळसाठी मी फिश आणते आहे. सो आता मी चालली आहे मार्केटला आणि आजच्या दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेल. पीपल स्टे ट्यून्ड. स्वतः वाजले आहेत 7:45. सकाळी जे तुमच्याशी बोलली त्याच्यानंतर बिलकुल सुद्धा काहीच शूट केलं नाही कारण मार्केटला गेली. तिकडनं आल्यावर मग किचनमध्ये बिझी झाली. मग नायसाच्या पाठी बिझी झाली. मग माझं थोडं काही काम होतं त्यात बिझी झाली. आणि आता जायचं आहे आईकडे. आणि येस, आणि मॅडम अभ्यास करतायत बाजूला बसून काकीकडे. काय आईकडे सुद्धा जायचं बिकॉज आई आली तेव्हापासून तिला भेटलीच नाहीये मी. तिच्यासाठी सुद्धा ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या तिला द्यायच्या आहेत. मग तिच्यासाठी आता फिश घेऊन चालली आहे. मी तिला बोलली की फिश घेऊन येते, फिश फ्राय करते, नायसाला भरवते, मी सुद्धा जेवते आणि मग त्याच्यानंतर मग आईकडे जाईल. आत्ता संध्याकाळी पूर्ण वेळ माझं आमचं जे शू रॅक आहे, शूचं जे वॉर्डरोब आहे ते सगळं क्लीन करण्यात गेलं. आता बऱ्यापैकी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण एवढे फुटवेअर आहेत ना की मॅनेज नाही होत आहे. सो एवढे फुटवेअर काढलेले आहेत माझे, सनीचे, नायसाचे. आणि आता इथे अशा पद्धतीने हे बाकीचे सगळे काही लावलेले आहेत. मोजरीचं सेक्शन, मग आपलं सॅन्डल्स, शूज, हे आहे सनीचं सेक्शन. सनीचं एकच सेक्शन आहे. हे 2 माझे आहेत, ऑलमोस्ट 2.5 माझे आहेत. ते वाला सेक्शन नायसाचं आहे. आणि मध्ये मध्ये एवढं का वेस्ट? अभ्यास झालंच चाललंय बाबा. काकीला कामाला लावले. मध्ये मध्ये एवढं का वेस्ट केलंय? ते तसंच देतात त्यांना, एक लाईन सोडून. उलट राहिलं तर जास्त होईल. आहे नो. काकीकडे एक आहे 10वीचा आणि एक आहे बालवाडीची. परत कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. एकदम लहान. बसला का तो अभ्यासाला? तर त्याला पण इथून त्याला बघतायत आणि इथून हिला बघतायत. टीचर बसले ना आज नायसू? हो बोलते. हे घे, टाइमपास नाही, घे लवकर. फास्ट फास्ट. आली. इथे जाऊन लपते बघा. हॅलो. नायसा नाही आली? नाही आली. जाऊन दे, आली जाऊन द्यायच. नायसाला आली आमच्याकडे. जा. एवढ्या मोठ्या मोठ्या पाता केल्या आता येण्याच्या आधी. हा, कशी आहे तू? काल काय बोलली फोनवर? तुझ्या बांगड्या मला नाही आवडल्यात. हो. हा, आता बोलते ह्या बांगड्या चांगल्या नाही, आजीच्या सीमाचीच बांगड्या चांगल्या आहेत. बोली पक्की शाणी. मग काय आवडलं? काय दाखव? राधे राधे राधे. मग मी वेगळ्या वेगळे येते दोघींनी. तुला कोणते आवडले? बोलते दुसरे आवडले. नीट बस नायसा. हे बघ किती छान आहेत. गोल्ड गोल्ड. गोल्ड वर घालू शकतोय बाबू आपण. मग बघ दोन्ही घाल. घाल दोन्ही. आई काय तुला माझी आठवण नाही आली एवढे दिवस? तुला एवढी दिवस आठवण नाही आली माझी?
अगं होते ना ग. मग हा मग किती छान आहेत बघ ना. छान आहेत ना. आजीनी मी सेम सेम कसे घेऊ म्हणून मी वेगळ्या घेतल्या. मी राधे राधे घेतल्या. गप, असं नाही बोलायचं नाही. आजीने एवढं आणलं ना, बोलायचं छान. आई ते बघ काढ तुझं. काढू नाही पाठीमागे लागले. ड्रेस बघत होते. ड्रेस नाही मिळाले मला. सगळं उचकडलं. कशाला आम्हाला एवढं. मी तिला बोलते खूप आवडलं गं. तुझ्यासाठी आणायचं तर आमच्यासाठी घेऊन आली. हे बघ खूप आवडलं मला. आवडलं. राधे कृष्ण हा. ना. नाही काय खाली हो राधा राधा आणि कृष्ण. राधा आणि कृष्ण दोन्ही आहे. ह्याला गोपी ड्रेस बोलतात तिथे. गोपी ड्रेस. आवडलं. तिचा बघ गाई. माझ्यासाठी गिफ्ट. आणि याच्यावरती कसं आहे ब्लाऊज. ब्लाऊज पण मस्त आहे. अरे वा सुंदर आहे. गोकुळाष्टमीला घालायला मस्त आहे. आहे ना. दोघींना सेम आहे. सेम आहे दोघींना. आणि ओढणी आहे. हो आहे ना. हो बघू पण तू तुझ्यासाठी घ्यायचं ना, आमच्यासाठी कुठे शॉपिंग करत बसली. या पोरींना आणायचे होते मला. पण याचे अगं. मापाचेच नाहीत. तिथे आम्हाला पण काही जास्त नाही मिळालं यांच्या बापात. ऊ, हे आहे तुला आहे. हे का आणलं कशाला. तुम्ही तरी कशाला आणलं. असं आहे. अगं भैया आणली होती ना गेले. ती हत्ती होती ना. कोणती होती ती हत्ती. वापरली पण नाही ती. उलट आली. हे आता वापर. आता ही उलट आली. आणि हे बघ आई. हे बघ हे हळू 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 बाप्पा येते. आजीकडे दे. काय आणलं. स्पेशल आणले. ते कुठे थँक्यू. बिल कुठे देते आजीला. हो का. परत आणायचं असेल तर आणू शकते ना. दोन आणले. दिवा आहे. हो का. तू घेतला का. थांब ना थांब ना. तिला काही बघ ना. बाप्पाचा दिवा. अगं हो हो. वा. अरे अरोमाचा दिवा. नाही अरोमाचा नाही आहे. धूप आहे धूप. हो का. म्हणजे त्याला हे नाही आपण धूपच लावायला लागेल. दुपारचं आहे दुपारचं आहे. ते ठेव नाहीच दाखवेल बघ. ए ए ए. अगं ए ते खाली ठेव. बाप्पा खाली ठेव. त्याच्यावरती काच ठेव. हा वा. आणि हे काय असं दिवा. आता ते आई धूप पेटवणार नाहीये. आई एक धूप पेटवणार. नाहीसाची गाय मोठी झाली गो. मोठी झाली मला. रॉकेटला उलटा ठेव बोलते. अगो बाई तो कसं काय ठेव. उलटा कसा राहील. विजला. मग उलटा कसा राहील. तो आम्ही असा उलटा असेल. ठेवलेला. उलटा ठेवलेला नाही सर. नाही. मग नंतर असं ठेवलं. मग उलटा नाही ठेवला. अगं पहिले आम्ही उलटाच ठेवलेला आणि माझं पण असंच विजलं. मग मी त्याला सरळ केला वाटतं. मला पण नाही आठवत आहे आता. कधीतरी असं होतं आजी. होतं आजी. तिथे नाही तिथेच ठेव. ठेव आता बघ ना मॅजिक. काय मॅजिक. फिरत का हे. नाही ग बाई. मग थोडं हा हे बघ होल आहे ना याला. अगो बाई मग अशी कुठून मिळायची हा आपल्याला. मग तेच ना आपल्याला होलचे नाही कुठून मिळणार मिळतील का? असे. हे बघ खाली बघ खाली. असं वाटतं दूध पडतंय ना बाप्पावर. हा ग. एकदम एकदम धार धार. परफेक्ट. अशी कुठे मिळतील. एकदम असं वाटतं त्यांना धार. विचारायचं ना कुठे बघ बघ ना कशी टेक्निक आहे परफेक्ट. ना ही. एकदम मी हलवला वाटतं त्याला. एकदम परफेक्ट. पण असं वाटतं दूधच पडतंय ना. हो असं करतात नाही. आई मिळत असेल हे. छान आहे ना. हो का. मग हे रोज लावायचं का. शंकर भगवान आली आपल्याकडे.
किती मस्त ना. बघ ना किती, मला पण बघितलं एवढं आवडलं. उलट तिने व्हिडिओ दाखवला तेव्हा फारच ते आतमध्ये दूर दूर दिसत होतं. होईल ना आता. नाही होत. आम्ही काल एवढं लावलं ते, हे मस्त असं वाटतं दूधच पडतंय त्यांच्यावरती. अगं तसंच वाटते दुधाची झाडं. हा बघ ना कशी ना. नाही पण आता होलाची कुठे आणायची. मला वाटतं होलाचे मिळत असतील, कारण ते होलमुळेच ते खाली येत आहे, त्याशिवाय ते येणार नाही ना. मस्त आहे, होलामुळेच ते खाली येतं. बघ ना कसं बाई याच्यातून येतं बघ ना दूर. टेक्निक कशी झाली ट्रिप, कशी झाली सांग. ट्रिप एकदम मस्त झाली, खूपच छान झाला. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही भागवताला गेलो. भागवत म्हणजे काय ते बघितलं, खरंच एवढं छान वाटलं ना. म्हणजे सगळं आध्यात्मिक आणि सगळी लोक छान, ते गुरुजी छान, त्यांनी खूप छान सांगितलं. आणि कधी म्हणजे सकाळ व्हायची कधी रात्र व्हायची काय कळायचंच नाही. मस्त. आणि त्यांनी ना खूप सुंदर, आपण आई आणि मिस्टरांनी खूप छान केलं. सगळ्या म्हणजे पूर्ण त्यांच्या फॅमिलीने खूप छान. काय फॅमिली भारी त्यांची, सगळे भाऊ चुलत वगैरे सगळे तो खूपच सगळे छान आहेत. मस्त. किती 160 लोक ना. कोऑपरेटिव्ह 172 लोक. 72 लोक होती. 3 वर्षापासून ते मला वाटते 86 का 87 वर्ष. 3 वर्ष और असेल. 3 वर्षाची. आणि तिचे वडील 87 का 88 वर्षाचे. अपर्णा काकींचे. तिथपासून सगळी लोक, मुलं, काही कोणाला त्रास नाही झाला, काही नाही. एवढं छान सुंदर एकदम. नको कचरा करशील. एकदम मस्त झालं. म्हणजे आम्हाला पण एवढं बरं वाटलं ना बघून करून. कुठे काय 10 दिवस गेले कळलं नाही. आणि ते वृंदावन सारख्या ठिकाणी खूपच छान वाटलं आम्हाला. बघायला पण भरपूर मिळालं. मस्त वाटलं. येताना मस्त आग्राला पण जाऊन आल्या. नाही झाला कोणाला, काही नाही झालं. सगळ्यांना व्यवस्थित बाबांनी सांगितलं असेल. हो आईंनी सांगितलं ना. मी येताना तेच बघितलं, तुम्ही आग्र्याला गेला. मला एवढं आवडलं की ती पण एक झाली तुमची. लाल किल्ला दाखवणार होते पण ना काय झालं, सगळ्यांच्या एवढे बॅगा बिगा लोड करेपर्यंत वेळ जातो ना. त्यात ते आम्हाला 2-3 दाखवणार होते. आणि त्यात काय झालं 31 आणि 1 जानेवारीची गर्दी. म्हणजे अतिशय गर्दी. का त्यांनी 31ला रस्ते बंद केले. हो का. एवढी गर्दी दर्शनासाठी. आणि ज्या आम्हाला जे नेत होते ना दीक्षा, त्यांना विचारलं ना, ते म्हणतात का तरीही गर्दी कमी आहे. इथली गर्दी अयोध्येला गेली. अयोध्येला लोक जायला लागली ना आता बोलत अजिबात पाय ठेवायला जागा नसते बोलतात. म्हणजे काही काही लोक तिथे अयोध्या करून येतात काहीतरी, नंतर काय काही इथून अयोध्येला जातात. अतिशय ना काय लोक भाविक ग कृष्णासाठी. हो ना. काय भाविक ना बापरे. बघितलं परवा दिवशी एक व्हिडिओ आला. मी आता जो व्हिडिओ पाहिलाय ना तो ते फॉरेनर्सचा पाहिलाय, की त्यांची जी भक्ती म्हणजे आपली तर आपण आहोतच, पण ते एकदम असे रडतायत ना. म्हणजे एक वेगळ्याच लेवलची भक्ती. एक व्हिडिओ बघितला म्हणजे कृष्णाच्या त्या मंदिरामध्ये, ब्रिज त्याचं मंदिर आहे ना, त्या मंदिरामध्ये पाठीमागून याचा त्यांनी मुख काढलंय. तर त्या मुखातून एसीचं पाणी ऍक्च्युली गळतो. पण लोक एवढी भाविक, लोकांना वाटलं चरणाचं पाणी आहे तर ते डोळ्याला लावून ऐकतात. म्हणजे एवढे भाविक. आणि काय देऊळ आहे होते. हो ना बापरे एवढं मस्त ना. तुमचं हे सप्ताह कुठे असायचं. ते हॉल होतं का. हॉल होता. त्यांनी हॉल घेतलेलं. एक घेतलेली धर्मशाळा. म्हणजे तिथे असं हेच असतं, शाळा हेच असतात. म्हणजे हॉटेल वगैरे नसतात, तसंच असतं. पण तिथे पण सोयी खूप छान, एकदम मस्त. जेवण खूप सुंदर. हो आई पण बोलल्या मस्त जेवण. एकदम जेवण त्यांनी म्हणजे रबडी पासून जेवणाला दिलं एवढं छान. आणि सगळं परत डोसा नाही सॉरी इडली, रगडा पॅटीस वगैरे ते सुद्धा. जेवण पण खूप छान. आणि छोट्या मुलांना पण नाही ग कोणाला काय त्रास झाला. आणि तिथलं दूध एवढं सुंदर, चहा एवढा मस्त, एकदम मस्त. म्हणजे अमृता तुला चहा लवर पहिली म्हणजे आम्हाला चहा खूपच मस्त. आणि आम्ही कधी रात्री झोपायचो, सकाळी बरोबर 5:30ला उठून तिथे 8 वाजता बरोबर जायचं. नाश्ता बिष्टा अगदी वेळेवरती सगळं होतं. माकडांनी त्रास दिला. हो आई बोलल्या मला.
आई बोलल्या माकडाने त्रास दिला. चष्मा नेला माकडाने. अगो बाई, दिलं का मग परत? ती अशी उभी राहिली, तिला वाटलं मी अशी करते अशी बघते तो माकडाने चष्मा नेला. ती बोलते सिंबा सिंबा, तिला बघू ते तिला वाटलं मीच करते का. पण मग नंतर मग आदित्यला सांगितलं, आदित्यनी मग त्याला काहीतरी खाऊ आणून दिला. तरी नाही, मग हिला कुठे मिळालं काय, भाकरी बिकरी ती उचलली आणि नेली. आदित्यनी बरोबर हे केलं, आदित्यने दाखवलं, त्याने वरती चष्मा ठेवला, तो खाली आला. ते माकडं पण किती स्मार्ट आहेत बघ. तुम्ही आम्हाला खायला द्या तर तुमच्या गोष्टी परत देऊ आम्ही. त्याच्यासाठीच ते याच्यामध्ये खाण्यासाठी. आई बोलल्या ना, आई बोलल्या एवढी माकडं की चष्मा नाही घालता येत ना, काय नाही करता येत. आणि मोर, हो शेतांमध्ये मोर, बापरे. याला गेलो ना आपलं मथुरेला, खूप मोर. तू व्हिडिओ नाही काढला? व्हिडिओ काढला. आठवण काढली आपण तुझी आणि सनीची. त्यांना सांगितलं एक दिवस तरी येऊन जा, म्हणजे बघायला मिळालं. माहित नव्हतं ना आमचं ऑलरेडी हे सगळं काय आम्ही केलेलं आहे. एक दिवस, कारण असे किती जण आले. हो ना, 2 दिवस आले आणि गेले. एक दिवस प्लॅन करायला बरं वाटलं असे औराला एक दिवस प्लॅन करायला पाहिजे, पण ते खूपच लेट झालं. तोपर्यंत नाही तेच ना. किती छान बोलते मंजिरी. हो ना, मस्त बोलणं बिलणं सगळं व्यवस्थित. अगदी आदित्य पण आणि सगळे सगळ्या एकमेकांना मदत. खूपच सगळी लोक चांगली होती, खूपच चांगली. कोणाच्या अंगावर ओरडणं नाही काय, तुम्ही फटाफटा आवरा, हे करा ते करा, शांततेत सांगणार, शांततेत. खूपच असं असलं की कसं ट्रिप पण चांगली जाते. किती छान. आणि एवढ्या लोकांना मॅनेज करणं, 172 लोक म्हणजे बाबा, एवढ्या लोकांना मिळाली. सगळे जण बहुतेक थोडेफार होते, 50+ होते ना. हो, तिथे तसेच मिळतात. ड्रेस बघत होती ग, पण ड्रेस नाही मिळत आहे ड्रेस. आता हिला मी किती शोधलं ते नाही, ते टोचतं ना ते टोचतं, ह्याच्यातच सगळं हे झालं. हे मस्त, पण मला आवडला ड्रेस. अगं येता येता मी दिसलं. आई बोलल्या मला 2च ड्रेस होते, तर तिने तुमच्या दोघींसाठी घेतलं लगेच. दोघींचे सेम आहेत आणि दोघीं कलर सेम आहे. हो, सगळं सेम. 2 ड्रेस होते. तिला आवडलं की नाही काय माहिती, पण मला या पोरीना घ्यायचे होते ग. पण काहीच नाही ना दुसरं, सगळं मुंबईचं चप्पल. ए आई, हे इथेच ठेव. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. तुम्ही दोघी आईंचा एक्सपिरियन्स पाहिलंच की किती छान होतं. दोघांना सुद्धा एवढं प्रसन्न वाटलं. हृदय ते जेवढे पण तिथे 172 लोक, त्यांना सगळ्यांना प्रसन्न वाटलं तिथे जाऊन. आणि येस, मला तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. म्हणजे इनकेस जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकतात, कारण लवकरच संक्रांत येत आहे. सो तुम्ही सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता. आणि ती एवढी सुंदर आहे ना, जेव्हा मी ते रिसीव केलं हा पार्सल, उघडल्यावर मला एवढं मस्त वाटलं बघितल्यावरच. हँडमेड आहे सगळं काही. सो तुम्हाला मी दाखवते. सो हा पार्सल आला आहे स्लाइस ऑफ आर्ट 94. हे आहे त्यांचं इंस्टाग्राम ID. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. ही आहे ती सुंदर प्लेट जी मी रिसीव केली आहे. पूर्ण खणची जी साडी, खण मटेरियल आपण जे म्हणतो त्याने हे बनवली गेली आहे आणि हँडमेड आहे. किती सुंदर आणि किती छान बनवले. खास संक्रांतीसाठी आहे. म्हणजे यात हळद, ह्यात कुंकू आणि आपण ह्यात तिळगुळ ठेवू शकतो. आणि एवढं छान आहे ना, मला फार 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 आवडलं आहे. असे ह्यांच्याकडे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. ट्रे पण आहे. जर इनकेस तुम्हाला ट्रे वगैरे घ्यायचा असेल कोणाला, तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळं काही मिळेल. म्हणजे त्यांच्याकडे काय काय ज्या ज्या गोष्टी आहेत. त्यानंतर हे सुंदर असं पूर्ण एक सेट मिळाला आहे. दिस इज अ चोकर. हा हे मंगळसूत्र आहे, त्याच्यावरचे हे कानातले आणि हे एक मंगळसूत्राचं सेट. एवढं आवडलं आहे ना मला हे. थँक्यू सो मच स्लाइस ऑफ आर्ट 94. थँक्यू 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 सो मच. मला खरंच खूप आवडलं आहे. जर इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. सो डू कॉन्टॅक्ट दॅम. आणि त्याचबरोबर पंचपाळा जे माझ्याकडे आहे, लाकडी पंचपाळा, त्याच्याबद्दल पण खूप लोकांनी इन्क्वायरी केलेली. सो त्याचं सुद्धा ID मी खाली मेन्शन केलेलं आहे. एक तुम्हाला सांगेल, ह्या सगळ्या काही गोष्टी हँडमेड असल्यामुळे इट टेक्स टाईम. पंचपाळासाठी तर ॲक्च्युली टाईम लागतं, कारण ते वुडनचं आहे आणि ते सुद्धा ते
खास ऑर्डरच्या बेसिसवरच बनवतात. त्या पेजला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. एकदा व्हिजिट करा, तुम्हाला कळेल की तिथे किती सुंदर सुंदर प्रकारच्या गोष्टी आहेत. अजून एक पार्सल मला रिसीव्ह झालेलं आहे, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ही रेडी रांगोळी मला रिसीव्ह झालेली आहे फ्रॉम वर्ल्ड स्वाती ह्यांच्याकडनं. ह्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला दाखवले आहे. गणपतीमध्ये एकदम सुंदर अशी संस्कार भारतीची रांगोळी जी काढलेली, ते सुद्धा त्यांच्याकडनंच घेतलेलं. आणि हे बघा, अशा पद्धतीचं तुम्ही हे ठेवू शकतात. आपण जर तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही रांगोळी काढा. इथे ठेव बाबा. नाईसा इज ऑल्सो हेल्पिंग मी आउट. इथे ठेव, इथे एक इथे, एक इथे. वाव. आणि शुभ संक्रांत. सो दिस इज हाउ इट्स लुकिंग नाव. हे फुटप्रिंट बाप्पाचे पावलं. आणि हे बघा, हे सुद्धा आहे जे तुम्ही इथे असं लावलं की तुमची जी रांगोळी आहे ती मस्त रेडी होणार आहे. नॉट नेसेसरी की हाच एक खाली प्लॅटफॉर्म ठेवायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही कलरचं रांगोळी फक्त काढली आणि त्याच्यावरती ह्या गोष्टी ठेवल्या तरी ती सुंदर दिसणार आहे. ती एक डिझाईन आहे, ही सुद्धा एक डिझाईन आहे. ही बघा, ही एक डिझाईन अशी दिसते अँड ही डिझाईन अशी दिसणार आहे. सो वाव, इट्स ब्युटिफुल. थँक्यू सो मच. मला खरंच खूपच आवडले. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. ह्यांचं सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेलं आहे. नाईस. मी ना आयडिया आहे मला. हां बोला, आयडिया. हे फोटो काय करणार इथे ठेव. झाली रांगोळी रेडी. मला तर रांगोळी काढायला खूपच आवडते, पण कधी कधी असं होतं ना की टाइम नाही मिळत. आणि घराच्या समोर रांगोळी असेल आणि सणासुदीच्या वेळेस रांगोळी असेल, सो एक वेगळीच फिलिंग असते ती. आणि तसं मी म्हटले की कधी कधी नाही होत, आपल्याला वेळ नाही मिळत. सो मग अशा टायमाला वी कॅन कीप दिस. हे खरंच खूपच सुंदर आहे. मला फार पर्सनली आवडलंय. जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि नाईसा बघा आता मला हेल्प करते, गुणीबाळी म्हणजे. सो चला मग आता या नोटवर मी व्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. नाईस.